नमस्कार मित्रांनो. काल आपण मारुतीच्या वर्णन केलेल्या शब्दासहित त्याला शरण जाण्याबद्दल आपण म्हणजे ती प्रार्थना पाहिली. आज आपण एक नवा श्लोक पाहतोय. हा तिसरा श्लोक आहे आणि फार अर्थपूर्ण आहे. म्हणजे क्रियाहीन म्हणजे काम न करता नुसता बडबडणारा जो माणूस असतो, नुसता उपदेश करणारा जो माणूस असतो, तो काही शोभून दिसत नाही. आणि त्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे कुसुमम. कुसुम म्हणजे फूल, पुष्पम आणि वर्णसंपन्नमय सुंदर रंग असलेलं फूल आहे. पण त्याला जर गंध नसेल तर त्या फुलाला शोभा नाही. गंधहीनम न शोभते. इथे शोभते हे आत्मनेपदी क्रियापद आहे. म्हणजे लक्षात घ्या, फूल आहे, सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, निरनिराळ्या रंगाचं आहे, पण गंधहीनम आहे. त्याचप्रमाणे न शोभते, परत शोभते हेच क्रियापद वापरलंय. क्रियाहीनम म्हणजे क्रिया न करणारा तो क्रियाहीनम. आणि मधुरम वचन म्हणजे गोड बोलतो, म्हणजे उपदेश करतो, पण लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असा हा जो कोणी असेल त्याला समाजात किंमत राहत नाही. त्याला बोलघेवडा म्हणतात. नुसता काम्या असतो, सांगतो, करत काही नाही. तेव्हा क्रियेचं महत्त्व यात सांगितलेलं आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं एक मराठीमधलं वचन आहे. तेव्हा बोलण्यापेक्षा क्रियेला महत्त्व आहे. इथे साने गुरुजींनी सांगितलेलं एक वाक्य मला आठवत आहे. साने गुरुजी काय म्हणायचे की एक हात भू नांगरणे शत व्याख्यानाहून थोर. म्हणजे 100 भाषणं करत बसण्यापेक्षा थोडी जमीन नांगरा, थोडी कष्ट करा. हे या तिसऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे. आज आपण तिसरा श्लोक पाहिला आहे. हे हळूहळू पाठ करत चला, अर्थ समजून घ्या, पुन्हा पुन्हा ऐका आणि उद्या आपण पुढचा चौथा श्लोक पाहूया. धन्यवाद.